नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण वेट आणि मास आणि त्याच्यावर आधारित काही उदाहरणं पाहिली होती. आज आपण आता फ्री फॉल आणि न्यूटनचे इक्वेशन ऑफ मोशन्स याच्यावरचे काही सूत्र आणि काही उदाहरणं बघणार आहोत. फ्री फॉल म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जेव्हा वरून खाली पडते त्याला फ्री फॉल असं म्हणतात. मग त्या फ्री फॉलच्या वेळेस जी इनिशियल व्हेलॉसिटी असते ती 0 असते. आता न्यूटनचे 3 इक्वेशन आपल्याला माहितीच आहेत. फर्स्ट इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस at. सेकंड इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. मग याच्यामध्ये v हे फायनल व्हेलॉसिटी आहे, u ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे, a हे ॲक्सिलरेशन आहे आणि t इज टाइम रिक्वायर्ड आहे. पण आपण हे सगळे जे इक्वेशन आहेत ते ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या संदर्भात घेणार आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातल्या काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ते असं की a च्या ऐवजी आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असल्यामुळे a इज इक्वल टू स्मॉल g घ्यायचंय. आणि एखादी वस्तू आपण जेव्हा फ्री फॉल करतो म्हणजे ती वरून खाली येते तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u जी असते ती नेहमी 0 असते. त्याचा परिणाम म्हणून आपल्या न्यूटनचं जे फर्स्ट इक्वेशन आहे ते मिळतं ते असं की v इज इक्वल टू ut प्लस at. मग आता आपण आत्ताच पाहिलं की u ची व्हॅल्यू 0, प्लसला प्लस a च्या ऐवजी g इंटू t. Therefore, according to first equation, when there is a free fall, v is equal to gt. असंही आपण वापरू शकतो. असं ओरिजिनल इक्वेशन ठेवून गणित केलं तरीही चालतं, पण असंही लिहिलं किंवा वापरलं तरीही चालतं. आता न्यूटनचं जे सेकंड इक्वेशन आहे ते s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे की u ची व्हॅल्यू 0, t ला t प्लस 1/2 a च्या ऐवजी g t स्क्वेअर. 0 इंटू 0 होतो त्यामुळे s इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. आणि s ला हाईट h असंही म्हणतात. ज्या हाईटवरून तो वस्तू खाली आली त्यामुळे त्याला s च्या ऐवजी h असंही वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण सेकंड इक्वेशन वेन देर इज अ फ्री फॉल हे लक्षात ठेवा. जेव्हा फ्री फॉल असतो तेव्हा s इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर किंवा h इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. हा g कोणता आहे? स्मॉल g, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. थर्ड इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. u स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर, 2 ला 2, a च्या ऐवजी g अँड s. सो v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. हे आपल्याला न्यूटनचं जे इक्वेशन आहे ते थर्ड इक्वेशन वेन देर इज अ फ्री फॉल मिळालेलं आहे. दीज इक्वेशन्स आर यूज फॉर फ्री फॉल फॉलिंग डाऊनवर्ड. एखादी वस्तू वरून खाली जेव्हा पडते तेव्हाच आपण हे इक्वेशन वापरत असतो. पण असं नाहीये की प्रत्येक वेळेस वस्तू खाली येईल याचाच विचार करावा लागेल. आपण वस्तू वरही फेकतो त्यावेळेस काय काय होतं आणि काय नाही त्यात आपल्याला पुढे पाहायचं. बट इफ द ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड, वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट डिक्रीजेस. आपण सांगू शकतो की एखादी वस्तू आपण जेव्हा वर फेकतो ती एका पॉइंटवर गेल्यानंतर ती काय बनते, 0 बनते. हळूहळू ती कमी कमी होत जाते. हेन्स व्हॅल्यू ऑफ g बिकम्स निगेटिव्ह. मग g ची व्हॅल्यू निगेटिव्ह बनते. When body is thrown vertically upward, then v is equal to 0. जेव्हा फ्री फॉल असतो म्हणजे एखादी वस्तू वरून खाली पडते तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 असते. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट खालून वर फेकतो तेव्हा त्याची फायनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 0 असते. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी v ही 0 असते. अशा पद्धतीने आपल्याला हे जे 3 फॉर्म्युले आहेत ते आपण जसेला तसे मूळतः वापरले तरी चालतात. महत्वाचं लक्षात ठेवायचं असं की या फॉर्म्युल्यांमध्ये
एच्या ऐवजी आपल्याला स्मॉल जी वापरायचा असतो, आणि जर फ्री फॉल असेल किंवा वस्तू वरून खाली पडत असेल तर तिथे इनिशियल वेलॉसिटी ऑलवेज 0, आणि खालून वर जात असेल तर फायनल वेलॉसिटी 0 असते, आणि जी ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते जेव्हा एखादी वस्तू खालून आपण वर फेकतो तेव्हा. आता या दोन्ही वेळेस एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे एखादी वस्तू आपण जर वर फेकली आणि तीच वस्तू पुन्हा खाली आली तर दोघांना लागणारा वेळ किती. जर आपण घड्याळ लावून पाहिलं तरी आपल्या लक्षात येतं की दोघांना लागणारा वेळ अगदी सारखा आहे. टाइम टेकन बाय अ बॉडी टू राईज टू अ हायेस्ट पॉइंट इज इक्वल टू द टाइम इज टेकन टू फॉल फ्रॉम द सेम हाईट. म्हणजे एखाद्या उंचीपर्यंत वर गेलेली वस्तू खाली येण्यासाठी लागणारा वस्तूचा खाली येण्यासाठी लागणारा वेळ आणि वर जाण्यासाठी लागणारा वेळ नेहमीच सारखा असतो. आपण त्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करू. हे एक्सप्लेनेशन बघा, आणि या एक्सप्लेनेशन विचारणारा क्वेश्चन नंबर 2D असा आहे आपल्या एक्सरसाइजमध्ये. आता ही फिगर बघा, इथे एक वस्तू ए पासून बी पर्यंत वर जाते आणि तीच वस्तू बी पासून ए पर्यंत खाली येते. समजा ए पासून बी पर्यंत जाण्याचा जो वेळ आहे त्याला आपण T1 मानलं आणि बी पासून ए खाली येण्याचा वेळ T2 मानला. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की T1 आणि T2 सारखा आहे, वर जाण्याचा वेळ आणि तीच वस्तू खाली येण्याचा वेळ सारखा आहे. आता हे प्रूव्ह आपण मॅथमॅटिकली करू. ॲज स्टोन मूव्स अपवर्ड फ्रॉम द AB, ए पासून बी पर्यंत जातो. वरून वस्तू खाली गेली म्हणजे आपल्याला माहिती आहे फायनल वेलोसिटी V इज इक्वल टू 0 आणि ए हे निगेटिव्ह G असतं. आता फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, V इज इक्वल टू U प्लस AT. मग V0 इज इक्वल टू U प्लस AT. मग आता V इज इक्वल टू मायनस AT. आता मायनस AT का, म्हणजेच मायनस GT. इथे आपण Gच्या ऐवजी एस ठेवलेला आहे बाकी सगळं सिद्ध करण्यासाठी. मग मायनस AT असं का, कारण इथे Gची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. आता दुसऱ्या इक्वेशन नुसार आपण बघू. S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. मग या ठिकाणी आपण काय केलं, UT इथे U इज इक्वल टू मायनस AT आहे, मग तो इथे सबस्टिट्यूट केला मायनस AT. T ला T प्लस 1/2 AT स्क्वेअर. मग निगेटिव्ह मायनस A T इंटू T स्क्वेअर प्लस 1/2 AT स्क्वेअर. निगेटिव्ह AT स्क्वेअर मधून अर्धा AT स्क्वेअर गेला तर अर्धा AT स्क्वेअर उरेल. एक निगेटिव्ह AT स्क्वेअर मधून अर्धा निगेटिव्ह AT स्क्वेअर गेला तर अर्धा AT स्क्वेअर मिळेल, पण मोठी संख्या AT स्क्वेअर आहे त्यामुळे निगेटिव्ह AT स्क्वेअर आपल्याला मिळालेलं आहे. मग आता आपण विचारात घेऊ S इज इक्वल टू मायनस 1/2 AT स्क्वेअर. आता A म्हणजे का, आता आपल्याला हे कळलं. एसच्या ऐवजी आता आपण हाईट एज घेऊ, 1/2 मायनस 1/2. आता इथे आपण काय केलं या फॉर्म्युलेमध्ये, इथे आपण काही ए ची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली नव्हती, तर मायनस G इथे घेतला आणि H इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 1/2 GT स्क्वेअर. H इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर मिळाला आपल्याला फॉर A टू B अपवर्ड. आता पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन बघा की आपण जेव्हा वरून खाली जातो तेव्हा V हा फायनल वेलोसिटी 0 असते, H व्हॅल्यू G आहे, आणि इक्वेशन आपण पाहिलं V इज इक्वल टू U प्लस AT. व V 0 असल्यामुळे U प्लस AT. मग प्लस AT इकडे जाऊन काय झालेलं आहे, मायनस AT, आणि हे मायनस AT Uच्या ऐवजी सबस्टिट्यूट करून आपण फायनली H इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर असं मिळवलेलं आहे. आता हे नीट लक्ष देऊन एकदा वाचलं की तुम्हाला कळेल. आता आपल्याला
ए टू बी गेल्यानंतर आता बी टू ए कसं येतो त्याच्याबद्दलचा टाइम काढायचा आहे. तर आपल्याला माहिती की द स्टोन मूव्स डाऊनवर्ड फ्रॉम बी टू ए हा फ्री फॉल आहे. फ्री फॉल असल्यामुळे याच्यात यू ची व्हॅल्यू 0 आहे. जे डिस्टन्स एस आहे त्याला आपण एच मांडणार आहोत, ए जी. मग फॉर्म्युला पुन्हा तोच, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. एसच्या ऐवजी एच, यूच्या ऐवजी 0 इंटू टी प्लस 1/2 एच्या ऐवजी जी टी स्क्वेअर. मग हा 0 झाला, एच इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. पण आता हा जो टी आहे इथे तो T2 आहे. आपण एखादी वस्तू वरून खाली जातानाचा जो टाइम आहे त्याला आपण T1 मांडलं होतं आणि खालून वर येणाऱ्या टाइमला T2 मांडलं होतं. त्यानुसार मग इथे आपण एच इज इक्वल टू 1/2 जी T2 स्क्वेअर आलं. मग आता इकडे दोन्ही इक्वेशनची जी डावी बाजू आहे ती एचच आहे. एच इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर GT1 स्क्वेअर आणि इकडे एच इज इक्वल टू 1/2 GT2 स्क्वेअर. मग फ्रॉम ए टू बी आणि बी टू ए दोन्ही इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड सारखे असल्यामुळे मग राईट हँड साईडमध्ये 1/2 सेम आहे, जी सेम आहे. मग उरलं T1 स्क्वेअर आणि T2 स्क्वेअर. त्याच्यामुळे मग T1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 स्क्वेअर हे पण सेम होईल आणि त्यानुसार मग T1 आणि T2 ची व्हॅल्यू पण सेम होईल. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो की T1 आणि T2 म्हणजे वर जाणारी वेळ आणि खाली जाणारी लागणारी वेळ ही सारखीच आहे. आता आपण या 3 सूत्रावर आधारित पुस्तकातली 3 उदाहरणं बघणार आहोत. एक्झाम्पल रिलेटेड टू गिव्हन इक्वेशन. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन ए, डी आणि ई हे आपण आता शिकलेल्या इक्वेशनवर आधारित आहे. पहिलं ए इक्वेशन आपण ए उदाहरणामध्ये जर पाहिलं त्यांनी दिलेलं आहे तिथं इनिशियल व्हेलॉसिटी यू ही 0 दिलेली आहे. जे डिस्टन्स फॉल आहे डिस्टन्स आहे ते 5 मीटर आहे आणि टाइम रिक्वायर्ड फॉर दॅट बॉल इज 5 सेकंद आहे. आणि आपल्याला विचारलंय ते म्हणजे जी ची व्हॅल्यू. मग आता आपण याच्यात काय करणार आहोत, त्या प्लॅनेटच्या वरची जी ची व्हॅल्यू आपल्याला पाहायची आहे. मग तो ऑब्जेक्टमध्ये आता आपल्याला काढायचं काय जी ची व्हॅल्यू. आपल्याला यू माहिती आहे, एस माहिती आहे, टी माहिती आहे. मग आपल्याला फ्री फॉल साठीचा सुटेबल फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. एस ची व्हॅल्यू 5 मीटर, 1/2 जी आपल्याला काढायचं आहे टी स्क्वेअर 5 सेकंद इंटू 5 सेकंद. मग जीला जी इकडे ठेवलं, हा डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय झाला, 5/5 खाली आला, 5 गेट कॅन्सल, जी इज इक्वल टू 2/5. इथे मी भागाकार करून दिला. ऍक्च्युली हा खूप सोपा आहे पण तरी असं एकदा एक्सप्लेन करावं म्हणून करून दिला. जी इज इक्वल टू 2/5 इज इक्वल टू 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो इन दिस वे value of G on that planet is equal to 0.4 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत ते डी. डी उदाहरणात काय सांगितलंय की an object thrown vertically upward reaches at the height of 500 meter. And what was the initial velocity? त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय ते विचारलंय आणि इनिशियल व्हेलॉसिटी u काय इथे मी यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारलाय त्यांनी हाऊ लॉंग विल बी द टाइम टेकन टू कम बॅक. म्हणजे ती वस्तू वर जाणार म्हणजे त्याचा T1 आणि परत खाली येणार तो T2. पण मी T1 T2 लिहिला नाही कारण आपल्याला आता आपण थोड्या वेळापूर्वीच प्रूव्ह केलंय की दोन्ही टाइम सारखा असतो म्हणून त्याला मी TT असंच मांडलंय. हा पहिला टी अपवर्डचा, दुसरा टी डाऊनवर्डचा आहे. मग आपल्या उदाहरणामध्ये एच दिले 500 मीटर. जी ची व्हॅल्यू त्यांनी ब्रॅकेटमध्ये सांगितलंय 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या. त्याचं कारण काय आहे की 9.8 म्हणजे नियर अबाउट 10 आहे, कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून. आता हे अपवर्ड थ्रोन आहे. तुम्ही बघा उदाहरणात
ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. याचा अर्थ जी ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असणार आहे आणि व्ही हा 0 असणार आहे. मग फॉर्म्युला ज्याच्यात व्ही पण आहे, एस पण आहे, जी पण आहे, तो असा की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 2 जी जे ए जे एच ऐवजी निगेटिव्ह जी आणि एचच्या ऐवजी एच. व्ही ची व्हॅल्यू 0, यू स्क्वेअरला व्ही स्क्वेअर 2 इंटू जी हा जो निगेटिव्ह जी म्हणजे निगेटिव्ह 10 इंटू 500. मग या यू स्क्वेअर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस या तिघांचा जर गुणाकार केला तर तो 10,000 येतो. तो -10,000 आहे. मग मी डायरेक्ट लिहिलंय देअरफॉर यू स्क्वेअर इज इक्वल टू 10,000. हा इथे मायनस होता 2 इंटू 10 निगेटिव्ह 10 इंटू 500 यांचा गुणाकार निगेटिव्ह 1000 आहे, तो तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल. यू स्क्वेअर इज इक्वल टू 10,000 therefore it is 100 into 100. u is equal to 100 meter per second square. हे झालं आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी u मिळाली. आपल्याला आता टाइम काढायचा आहे. टाइम काढण्यासाठी आपल्याला v माहिती आहे, u माहिती आहे, g माहिती आहे, तर tच काढायचं आहे फक्त. मग v ची व्हॅल्यू 0, u आता u ची व्हॅल्यू v माहिती, u ची व्हॅल्यू v ची 0 आहे. मग आता इथे आपण काय केलं, यू ला यू ठेवला आधी, प्लस इथे दोघांचा गुणाकार -gt झाला, तिकडे जाऊन यू इज इक्वल टू प्लस gt झाला. आणि मग त्याच्यामध्ये यू ची व्हॅल्यू आपण मगाशी काढली आहे ती 100, जी ची व्हॅल्यू 10 आणि इंटू टी. मग इथे मल्टिप्लाय बाय 10 इकडे जाऊन डिवाइड झाला. 10 10 जा 100 10 10 जा 100 म्हणजे टी ची व्हॅल्यू 10 सेकंद झाली. टाइम टू कम बॅक म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड एकूण 10s प्लस 10s 20 सेकंद असा टाइम लागलेला आहे. अशा पद्धतीने आपण ते इक्वेशन सोडवले. तर हे सगळी उदाहरणं लिहून घ्या बरं का विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. लिहायचा कंटाळा करू नका. एखादी गोष्ट बारीकशी एखादं चिन्ह काही लिहायचं राहिलं असेल तेवढं ते करेक्ट करून घ्या आणि प्रत्येक गोष्ट लिहून चेक करून बघा, काही कॅल्क्युलेशन वगैरे सगळं मनाने करण्याचाही प्रयत्न करा. सो आता आपण मागचं उदाहरण पाहिलं तर आन्सर इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम टेकन टू कम बॅक ऑब्जेक्ट इज 20 सेकंद. आता आपण ई एक्झाम्पल घेणार आहोत. या ई एक्झाम्पलची गंमत बघा अशी, एक बॉल आहे, तो टेबलवरून खाली पडलेला आहे आणि ग्राउंडवर पोहोचण्यासाठी त्याला 1 सेकंद वेळ लागलेला आहे आणि तिथे पण जीची व्हॅल्यू आपल्याला 10 मीटर पर सेकंदच घ्यायची आहे आणि कॅल्क्युलेट करायची आपल्याला स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी आणि एच हाईट म्हणजेच डिस्टन्स. सो टाइम 1 सेकंद, जी 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता हे फ्री फॉल म्हणजे वरून खाली वस्तू पडते म्हणून यू ची व्हॅल्यू 0, एस म्हणजेच एच आहे आणि व्ही आपल्याला काढायचं आहे. आता फ्री फॉल साठीची आपण फॉर्म्युले बघतो. एस इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. यू हा 0 असल्यामुळे एसला एस, 1/2 ला 1/2, जी ची व्हॅल्यू 10 आणि टाइमची व्हॅल्यू 1 स्क्वेअर. सो यांचा सगळं गुणाकार भागाकार एस इज इक्वल टू 10/5 मीटर. तर आपल्याला जे हाईट आहे ती 5 मीटर मिळालेली आहे. आता आपल्याला काढायचं आहे ती म्हणजे स्पीड. स्पीड म्हणजेच काय, व्हेलॉसिटी काढायची आहे. इनिशियल व्हेलॉसिटी तर 0 आहेच आहे. आता v इज इक्वल टू यू प्लस at दॅट इज यू प्लस gt. आता u ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे v इज इक्वल टू gt आणि g म्हणजे 10 टाइम 1 10 into 1 10 meter per second square. In this way the height of the table is 5 meter and the final velocity v is equal to 10 meter per second. तर आपण आता ही सगळे उदाहरणं पाहिली. याच्यात लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या 2च गोष्टी अशा, एखादी गोष्ट जेव्हा वरून खाली पडते तेव्हा तो फ्री फॉल असतो आणि तिथे ए म्हणजे जी असतं, यू ची व्हॅल्यू 0 असते
आणि एखादी गोष्ट खालून वर जाते तेव्हा विच व्हॅल्यू 0 असते आणि जी हा निगेटिव्ह असतो आणि वरून खाली जाताना तीच वस्तू आणि खालून वर येताना लागणारा जो वेळ T1 आणि T2 हा नेहमी सेम असतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि याची प्रॅक्टिस करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. अभ्यास नीट करा आणि हे सगळं गणित सोडवून बघा. आतापर्यंत जे लिहून दिले ते पाठ पण करा, कारण हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि अभ्यासाकडे नीट लक्ष द्या. हे चॅप्टर अत्यंत महत्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओत मी थोडंसं एस्केप व्हेलॉसिटी आणि काही आपल्या एक्सरसाइज मध्ये राहिले ते घेणार आहे आणि नंतर मग सायन्स सेकंडचा पहिला चॅप्टर सुरू करणार आहे. धन्यवाद.